माझं बिग बॉस मध्ये जाण्याचं पहिलं कारण होतं फेमस होणं आणि दुसरं कारण होतं तू पहिल्यांदा कॅप्टन झाला होतास तर त्याचं श्रेय तू राकेश बापटला दिलं होतंस. त्या गोष्टीची आता खंत वाटते का तुला? घरात बरेच जण एकमेकांची लायकी काढतायत किंवा पहिल्या आठवड्यात राकेश बापटवर जे बोललं गेलं, पण आयुष कुठेतरी मुद्द्यांवर मुद्दे मांडताना दिसला नाही, असं का झालं? किचन मध्ये भांडणं कराल तर जेवण वाईट होईल. ऑरा असतो, नेगेटिव्हिटी असते, वाईब असते, ह्याची अक्कल नाहीच आहे तिकडे कोणाला. तू तन्वीपासून लांब राहू लागला का, की बाहेरच्या नात्यावर काही अफेक्ट होईल याची भीती तुला वाटू लागली? किंवा ती प्राजक्ताची बेस्ट फ्रेंड होऊ शकते आणि ती टोळी आणि काटा ग्रुपशी पंगा घेऊ शकते. आता घरात तुला कोणाची मैत्री, कोणाचा अँगल फेक वाटतं? अँड आय लव्ह यू गाईज आर व्हेरी टिटिंग थिंग. नमस्कार, कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. बिग बॉस मराठीच्या घरातून काल 2 सदस्य बाहेर आले आणि आज आपल्यासोबत आहेत आयुष संजीव. आयुष, खूप खूप स्वागत आहे. कसा आहेस? ओव्हरऑल कसा आहेस? थँक्यू सो मच. ओव्हरऑल आता मी लवकरच बरं होईल. सो एक 6-7 दिवसात मी हे म्हणेन की मी मस्त आहे, जबरदस्त आहे, जसं मी नेहमी म्हणतो. सो आय होप आय रिकवर व्हेरी फास्ट. नक्कीच. आणि बिग बॉस ही खूप मोठी संधी असते. नक्कीच तू खूप तयारी केली असशील मेंटली वगैरे, पण असं झालंय का की मी ही तयारी करून गेलो होतो आणि ते नाही घडलं? नाही, मी ऍक्च्युली तयारी एकच केली होती. माझं बिग बॉस मध्ये जाण्याचं पहिलं कारण होतं फेमस होणं आणि दुसरं कारण होतं की माझी जी पर्सनॅलिटी आहे, जी मी 27 वर्ष जगत आलोय, त्या पर्सनॅलिटीला व्हॅलिडेट करणं. कारण बिग बॉस मध्ये जाऊन बऱ्याच लोकांचा पाय घसरतो, त्यांची पर्सनॅलिटी चेंज होते आणि त्यांचे खरे रंग समोर येतात. सो मला हे चेक करायचं होतं की हे जे मी 27 वर्ष जगतो हे खरंच मी असं आहे का. आणि ती माझ्यासाठी एक विक्ट्री होती की जी माझी पर्सनॅलिटी आहे ती मी सोडली नाही, माझा कुठेच पाय घसरला नाही. सो माझी तयारी एवढीच होती की मला जाऊन जसं मी माझ्या घरी असतो, जसं मी माझ्या लाईफमध्ये जो अप्रोच असतो, जसं मी माझ्या लाईफचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो, त्याच अप्रोचने रिअल सेल्फ जाऊन तिकडे दाखवायची. कारण हा एक रियालिटी शो आहे. सो माझा जो रिअल सेल्फ होता तो मला जाऊन दाखवायचा होता आणि तीच एकमेव तयारी होती. म्हणजे जे काही एपिसोड बघून जाणं आणि जे आधीच्या लोकांनी केलंय ते करणं, ते काय मला पटत नव्हतं. कारण ऑडियन्सला नेहमी काहीतरी वेगळं बघायला आवडतं. सो मला वेगळं काय आहे तर वेगळा मी आहे. बिंग युअर सेल्फ इज बिंग डिफरंट असं म्हणतात. सो आय वॉज जस्ट बिंग माय सेल्फ. आणि आयुष कुठेतरी नंतर नंतर गिव्हअप करताना दिसत होता. ते तुझ्या तब्येतीमुळे असेल नक्कीच. तू कॅप्टनही बनण्यासाठी नकार दिला होता. हे सगळं तब्येतीमुळे तू आतल्या आत खचत होतास का? हो, तब्येतीमुळे मी खचलो होतो, पण गिव्हअप कॅप्टनच्या टास्कच्या वेळेस जे झालं होतं त्याला मी गिव्हअप कन्सिडर नाही करणार. ते माझं मत होतं आणि ते अजूनही आहे. कारण माझ्या कॅप्टन्सीमुळे मला नॉमिनेट केलं गेलं होतं. पुढचे 3 आठवडे झाल्यानंतर पण मी सेकंड वीकमध्ये कॅप्टन होतो, तरी 5th वीकमध्ये नॉमिनेट करताना पण तेच कारण दिलं गेलं होतं. सो मला ही गोष्ट प्रामुख्याने प्रूव्ह करायची होती की माझी कॅप्टन्सी जी होती ती तिथपर्यंत बरोबर आहे जिथपर्यंत दुसरा कॅप्टन येऊन त्याची पद्धत प्रूव्ह करून दाखवत नाही की ही बरोबर आहे. आता त्याच्यानंतर सागर दादा कॅप्टन होता, त्याच्या कॅप्टन मध्ये अख्खं घर किऑटिक झालं होतं. माझ्या कॅप्टन मध्ये घर खूप माणसात होतं. सो मला हे प्रूव्ह करायचं होतं की तुम्ही कॅप्टन व्हा आणि तुमच्या पद्धतीने कॅप्टन्सी करा आणि बघा हे घर सांभाळणं किती कठीण आहे. सो त्यामुळे मला खरंच कॅप्टन व्हायचं नव्हतं. मला खरंच त्यांना संधी द्यायची होती. जे म्हणत होते की तोंडावर पाणी फेकेन आणि असा कॅप्टन होईल आणि घर चालवेन, त्यांना खरंच एकदा मला कॅप्टन ती टेस्ट ऑफ द स्पाइस द्यायची होती. कॅप्टन झाल्यावर काय होतं की कम इन माय शूज अँड फील इट. सो मी जो कॅप्टन कूल होतो मी तसाच राहिलो आणि मला खूप 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 इच्छा आहे की आता ते तर होऊ शकत नाही. 6 आठवडे झाले, पण जी लोक बोलली होती मी सेकंड वीकमध्ये कॅप्टन होतो ते अजूनही एकदा पण कॅप्टन नाही झाले. सो आय रिअली वॉन्ट देम टू बिकम द कॅप्टन आणि तो घराचा बाहेर एकदा घेऊन बघा. तो जो बेड आहे तो किती टोचतो ना कॅप्टनचा लालवाला, हे त्यांनाही कळलं पाहिजे. आणि जेव्हा तू पहिल्यांदा कॅप्टन झाला होतास तर त्याचं श्रेय तू राकेश बापटला दिलं होतंस. त्या गोष्टीची आता खंत वाटते का तुला? तेव्हा आत्ता खंत नाही वाटत मला त्या गोष्टीची. तेव्हा त्या मोमेंटसाठी मला खरंच ते इन्स्पायरिंग होतं. त्यांनी सगळ्यांनी मला सपोर्ट केलं होतं आणि राकेश यांना मी त्या रेसमधनं बादही केलं होतं. सो तेव्हा त्यांची पर्सनॅलिटी खरीच अशी होती की त्यांना श्रेय देण्याच्या लायकीचे ते वागत होते. त्यांची जी पर्सनॅलिटी होती ती खरंच इन्स्पायरिंग होती. पण आत्ता जी पर्सनॅलिटी ते घेऊन चालतायत ती खरी आहे खोटी आहे मला माहित नाही. पण जर ते आत्ता जसे आहेत तसे तेव्हा असं तर मी अजिबात त्यांना श्रेय दिलं नसतं. कारण आत्ताची जी पर्सनॅलिटी आहे ती खूपच वियर्ड आहे, गेमसाठी चांगली नाही आहे. म्हणजे माझं एवढं मत आहे की यार एवढी मेहनत करून टास्क बनवतात, डिझाईन करतात, सामान आणतात, खर्च करतात, तो ऍटलीस्ट तो टास्क पूर्ण तरी करा. लोकांना बघू तरी द्या तो टास्क पूर्ण झाल्यावर कसा दिसतो, काय होतं. कारण ते टास्क करणं कॉम्प्लेक्स असतं, खूप खूप कॉम्प्लिकेटेड आहे. सो पहिला राऊंड झाल्यावर लोकांना कळतं ऍक्च्युली की अच्छा हा टास्क असता. पण आम्ही तर पहिला राऊंड पण आमच्या होतच नाही टास्क कम्प्लीट, आधीच तोडून टाकतात, आधीच फेकून देतात.
सो त्यामुळे लोकांना ते सॅटिस्फॅक्शन मिळणं खूप गरजेचं आहे टास्क कम्प्लिशनचं. आणि जी लोक ते करत नाही, जसं सुरुवातीला रुचिता होती आणि आता राकेश इज बिंग रुचिता, सो ते मला नाही आवडत. आणि खरं तर बिग बॉस हा खेळ असा आहे की योग्य मुद्द्यांवर बोलता आलं पाहिजे, योग्य बोलता आलं पाहिजे. घरात बरेच जण एकमेकांची लायकी काढतायत किंवा पहिल्या आठवड्यात राकेश बापटवर जे बोललं गेलं, पण आयुष कुठेतरी मुद्द्यांवर मुद्दे मांडताना दिसला नाही, असं का झालं? मला कधीच कोणाच्या पर्सनल मुद्द्यांमध्ये बोलणं आवडत नाही, खऱ्या आयुष्यात पण. आणि आतमध्ये कसं आहे माहिती आहे का, जर मी तुझ्या मुद्द्यामध्ये बोललो तर नंतर असं बोललं जातं की यार आयुष त्यांच्या मुद्द्यामध्ये स्वतःची पोळी भाजतोय. माझ्या बरोबर येऊन कोणी वाद केला नाही, विशालने केला जो वाद खूपच बालिश होता, तिथे आमचं तिथल्या तिथे क्लिअर झालं. आणि घरातला पहिला मुद्दा जो होता जेव्हा चावी चोरी झाली होती, जेव्हा उपोषण झालं होतं, तो मी उचलला होता. घरातला दुसरा मुद्दा होता जो अंडी चोरी झाली होती, तोही मी उचलला होता. घरातला तिसरा मुद्दा होता जेव्हा पीठ चोरी झालं होतं आणि ते राकेशने केलं होतं, त्यातही राकेशला जाऊन मीच बोललो होतो. सो मला असं वाटतं की ज्या मुद्द्यांमध्ये मला बोलावं असं वाटलं, ज्या मुद्द्यांमध्ये जे घरासाठी खरंच इम्पॉर्टंट होते, तिथे मी बोललो. जे मुद्दे असे वायफळ होते, जिथे फक्त मुद्दे कमी आणि थू जास्त आणि शिव्यागाळा जास्त आणि उगाचचा आवाज होतो, तर तिथे मला बोलणं पटत नाही. म्हणजे ज्या मुद्द्यांचं सोल्युशन त्या मुद्द्यांच्या डिस्कशनपेक्षा 10% टाइममध्ये होऊ शकतं. म्हणजे तो गॅस धुण्याचा मुद्दा, ते गॅसचं काम 5 मिनिटाचं असतं, पण त्याच्यावर 50 मिनिटं हे लोक चर्चा करतात. ते मला नाही पटत. आपलं घर आहे, आपला गॅस आहे, आपण इथे जेवतो. किचनमध्ये निगेटिव्हिटी नाही आणली पाहिजे, हा सिम्पल रूल आहे. किचनमध्ये भांडणं कराल तर जेवण वाईट होईल. ऑरा असतो, निगेटिव्हिटी असते, वाईब असते, ह्याची अक्कल नाहीच आहे तिकडे कोणाला. किचनमध्ये भांडतात, किचनमध्ये नाही भांडलं पाहिजे. मला असं वाटतं की तो जो राग आहे तो सगळा जेवणात त्यांच्या जातो आणि मग तो बाहेर येतो. सो त्यामुळे काही मुद्दे खूपच म्हणजे वायफळ असतात आणि मला नाही वाटत त्यात बोलावं असं. आणि रुचिता आणि तुझी फ्रेंडशिप बनत होती, जी तुम्ही वॉक करताना तुम्ही ठरवलं की फेक लव्ह अँगल वगैरे बनवून उपयोग नाही. सॉरी, तन्वी आणि तुझी जी फ्रेंडशिप बनत होती आणि टोळीमधून असं बोललं गेलं की हा बाहेर कमिटेड आहे आणि तरीसुद्धा तू हे करतोय, आणि हे बोलण्यामुळे तू तन्वीपासून लांब राहू लागला का, की बाहेरच्या नात्यावर काही अफेक्ट होईल याची भीती तुला वाटू लागली? नाही नाही, तेव्हा टोळीमध्ये हे बोललं गेलं होतं की हा बाहेर कमिटेड आहे का नाही हे आपल्याला माहित नाही, पण तरी हा इथे येऊन हे करतोय. आणि ज्याने मी खूप हर्ट झालो होतो, कारण माझ्या पर्सनल लाईफ बद्दल बोललं तर मला आवडत नाही. जे मी जाऊन रुचिताला बोललो होतो, मी तिच्याशी बरेच दिवस नाही बोललो त्यामुळे. आणि ती 5 का 6 वेळा मला येऊन सॉरी बोलली. त्याच्यानंतर मी तिला म्हटलं की हा यार, इट्स ओके, यू रिअली फेल्ट इट. आणि ती खूप मोठी चूक होती. आणि अशा प्लॅटफॉर्मवर येऊन कोणाची पर्सनल लाईफ डिस्कस करणं हे खरंच खूप चुकीचं आहे. मी कधी कोणाच्या पर्सनल लाईफ बद्दल बोललो नाही की तू बाहेर काय किंवा कशी आहेस. आणि ते बोलल्यानंतर ऍक्च्युली माझी आणि तन्वीची मैत्री सुरू झाली होती. जे रुचिताने जे कमेंट पास केली होती ती सेकंड वीकमध्ये होती, जिथून ऍक्च्युली आमची मैत्री सुरू झाली. जर ते तसं असतं की बाहेर कमिटेड आहे म्हणून हिच्यापेक्षा लांब जाणं आहे, ते तेव्हा तुटलं असतं. ते तुटलं त्याच्या 3 आठवड्यानंतर. आणि त्या तुटण्याच्या मागची कारणं वेगळी होती. आमची पर्सनॅलिटीज मधला जो डिफरन्स होता, तिच्या इंटेन्सिटीच्या माझ्या इंटेन्सिटीचा जो डिफरन्स होता. माझ्याकडे अजूनही मित्र आहेत, तिच्याकडे अजून मित्र नव्हते, म्हणून तिची जी पूर्ण एनर्जी माझ्याकडे येत होती आणि माझी एनर्जी स्प्रेड होत होती. हेही काही कारणं होती. पण बाहेरचं इथे बोललं गेलं आणि त्याच्यामुळे मी मागे हटलो असं नव्हतं. माझ्यामुळे तिला हर्ट होत होतं. ते मी क्लिअरली तिला सांगितलं की मी तुझ्या या जर्नीमध्ये तुझ्या सोबत आहे, त्याच्याने तुला हर्ट होतं कारण मी तुझ्या एक्सपेक्टेशन्स पूर्ण करत नाही, त्याच्याने कुठेतरी तुझा गेम इफेक्ट होतोय. म्हणून तो काढता पाय मी घेतला होता. आणि तो काढता पाय मी घेतल्यामुळे तो काटा ग्रुप तयार झाला, त्यांची मैत्री झाली, तन्वीने नवीन मित्र शोधले, त्याच्यामुळे एक ग्रुप क्रिएट झाला. आणि त्याचा खूप श्रेय मी हसत हसत घेऊ शकतो त्या ग्रुपचं. आणि घरात बऱ्याच गोष्टींवर बोललं जातं की फेक मैत्री बनवतायत, फेक अँगल्स बनवतायत. आता घरात तुला कोणाची मैत्री, कोणाचं अँगल फेक वाटतं? ते ना सुरुवातीला असं होत होतं, कारण खूप कमी वेळात सगळे मित्र दिसत होते. पण आत्ता जो टाइम सगळ्यांनी स्पेंड केलाय, ज्या सिच्युएशन्स मधून सगळे गेलेत, प्रत्येकाने प्रत्येकाची एक वल्नरेबल साईड पाहिली आहे. त्यामुळे आता जे 3 डिव्हिजन्स आहेत बघ घरात, ते तिन्ही खरे ग्रुप आहेत. ते आता खरेच मित्र आहेत. टोळी सुरुवातीपासून आहे ती तशीच आहे. आता जो नवीन ग्रुप झाला तो तसाच. आणि आम्ही जे होतो बाल्कनी गँग, आमची जी मैत्री होती ती डे 1 पासून होती. त्यामुळे आत्ता कुठेच एक फेक फ्रेंडशिप नाहीये. पण मला असं वाटतं की कुठेतरी राखी कुठल्याही क्षणी त्या काटा गँगच्या ऑपोजिट जाऊ शकते. म्हणजे ती आत्ता त्यांच्याशी खूप चांगली आहे, पण राखी बिंग राखी कधीही टोळीचा भाग होऊ शकते. आणि किंवा ती प्राजक्ताची बेस्ट फ्रेंड होऊ शकते आणि ती टोळी आणि काटा ग्रुपशी पंगा घेऊ शकते. तर तुझी घरात स्टाईल खूप फेमस झाली होती ऋतिकची. तर आता जाता जाता तुझ्या प्रेक्षकांना ऋतिकच्या अंदाजात काय सांगशील? खूप खूप धन्यवाद, तुम्ही सगळ्यांनी जे प्रेम दिलं
त्यासाठी अँड आय लव्ह यू गाईज आर व्हेरी टिटिंग थँक्यू सो मच आयुष आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.